याला 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 एवढंच माहिती आहे का? त्याच्यानंतर याला त्याच्यानंतर याला पूर्ण काय? त्याच्यानंतर आता ही शाई पुडी ज्यामध्ये गुपलेली आहे तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं वादी. आणि स्वरात कमी जास्त जर पकवाज असला तर आपण या काय म्हणायचं? गट्टे. एक असला तर गट्टा, सर्व 8 गट्टे, सर्व अनेक असले तर गट्टे म्हणायचं. हा, त्याच्यानंतर याला काय म्हणायचं? घोड कशाचा असते? लाकडाचं घोड असते. याच्यामध्ये बरेचसे प्रकार पडतात पण आपण डोक्यात एवढं ठेवायचं की याला लाकडाचं घोड असं म्हणतात. हा, लाकडाचं असते. तर त्याच्यानंतर बघा तर याला काय म्हणायचं? धूमपान. धूमपान. त्याच्यानंतर ही वरचा गजरा. तर या संपूर्ण भागाला काय म्हणायचं? धुमपुडी. आणि त्याच्यामध्ये बेस येण्याकरता आपण कणकीचा वापर करतो. बघा याला कणिक लावलेली आहे की नाही? आहे की नाही? तर बेस येण्याकरता आपण याला कणकीचा वापर करतो. तर ही झाली सर्व धुमपुडी आणि ही शाई पुडी. आलं लक्षात सगळ्याच्या? आता विसरणार नाही परत. विसरलं तर मग तुम्ही आव मी आव. हा, याला 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 एवढंच माहिती आहे का? तर आता सर्वजण लक्षात घ्या. याला करंगुळी म्हणतात. काय म्हणतात? त्याच्यानंतरचं जे बोट आहे याला म्हणतात अनामिका. व्यवस्थित सांगा. त्याच्यानंतर याला काय म्हणतात? मध्यमा. याला तर्जनी. काय म्हणतात? याला आता मी सांगत नाही, तुम्ही सर्वजण सांगा. हा आपला पूर्ण तळ, हा पूर्ण आपला पंजा झाला. तर आता सर्वात महत्वाचं पकवाज शिकताना थाप आहे. तर थाप कोणत्या पद्धतीने टाकायची बघा. दिसते सर्वांना? तर बघा, करंगोळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. आणि पूर्ण पंजा आपला शाई पुडीवरती घ्यायचा. तर करंगोळी ही बघा शाईच्या मध्यभागाच्या थोडी मागे ठेवायची. करंगोळी. त्याच्यानंतर अनामिका, मध्यमा आणि तर्जनी चाटीच्या लेवलला. आणि अलगद हाताने थाप टाकायची अशी. दिसते सगळ्याला? जुने विद्यार्थी ओके. आता मात्रेचा बोल आहे. तर या बोलाच्या वाजनाने बघा आपला हात एकदम साफ होते. व्यवस्थित जर वाजवले बोल विलंबितले तर हात साफ होते, चपळता येते, पुन्हा क्लिअरिटी सुद्धा हातामध्ये येते आपल्या. तर सुरुवातीचा बोल 4 मात्रेचा हात सफाईचा. बघा 1 2 3 4. तुमच्या जवळ लिहिला असं ना बोल दागिनत्ता. बघा 1 2 3 4. बोलाचे अक्षर आहेत धा गी न ता. आलं लक्षात? हा, सर्वजण पाठीमाग म्हणा. एक वेळ मी म्हणतो त्याच्यानंतर व्यवस्थित टाळी. धा गी न ता. लक्षात आला तुमच्या? आता सुरुवातीला वाजवायचं कसा? तर एक सर्वात महत्वाचं लक्षात घ्यायचं. धुमाच्या मध्यभागी वाजणारे अक्षर कोणते आहेत? तर लक्ष घ्या. ग गा गी गी. ग गा गी गी. हे सर्व अक्षर धुमाच्या वरच्या साईडला वाजतात. नंतर ग गा गी गी धुमाच्या वरच्या साईडला वाजवायचे. नंतर धुमाच्या मध्यभागी जे वाजवायचे, धुमाच्या मध्यभागी इकडे लक्ष द्या. तर धुमाच्या मध्यभागी वाजले जाणारे अक्षर बघा ग गा गी या पद्धतीने वाजवायचे. धुमाच्या वरच्या साईडला ग गा गी ग गा गी. नंतर धुमाच्या मध्यभागी ग गा गी हे सर्व अक्षर वाजवायचे. तर आता सुरुवातीला
धा अक्षर. तर धा हे अक्षर दोन्ही साईडनं वाजवायचं. अगोदर सांगितलं तुम्हाला. धा गी अक्षर, गी धुमाच्या वरच्या साईडला. सगळेजण लक्ष द्या, परत परत सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. गी न शाईपुडीवर बघा, न दोन बोटांनी किंवा तीन बोटांनी चोपून वाजवायचं या पद्धतीने. न असा खुला वाजला पाहिजे नाही किंवा असा नाही वाजला पाहिजे. न चोपून. आलं का लक्षात? आलं का लक्षात? आणि ता, तर हा जोडता आहे, त्याच्यामुळे धुमाच्या मध्यभागी इकडून आणि इकडून ता, तर दोन्ही एकाच वेळेस आघात करायचा. ता ता, कळलं का? धा गी न चोपून आणि ता या पद्धतीने वाजवायचा. आलं का सगळ्यांच्या लक्षात? तुमचे पहिले बोल असतील ना, दुसरे झाले असतील ना अगोदरचा, तर हे जे बोल आता लिहिले हे धागिनत्ता बोल सगळ्याच्या वहीत लिहून घ्या. शेवट तुम्हाला नंतर परत एकदा जाता जाता सांगतो. आणि पुढच्या क्लासला ज्यावेळेस आले त्यावेळेस सर्व बोल सगळ्याचे बसलेले असले पाहिजे. कळलं का?